आपला जर 12वा खेळाडू असेल तर पाठवायचा आहे. एकदंत शतपवाडी आपल्या आघाडीचे फलंदाज पाठवा. आज मात्र छोटा देखील फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहा अगदी क्रिकेटचं प्रेम, क्रिकेटवरती असलेलं प्रेम. सोमनाथ त्यांना मात्र हा पुरस्कार समर्पित केला जातोय. विराट लवर. आणि हा पहा अगदी छोटा खेळाडू आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय आणि या मॅच मध्ये फिल्डिंग करेल विराट. स्लीप मध्ये तैनात केलाय त्याला आणि कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे यांच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जात आहेत. ओमसाई एमटीसी रॉयल किंग संघाचा हा रॉयल खेळाडू मैदानामध्ये या मॅच मध्ये फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी त्याला शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून. सरपंच चषक मध्ये त्याचं देखील पदार्पण होत आहे टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आणि टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये हा उगवता तारा रॉयल संघाचा विराट. चला टीम एकदंत शतपवाडी आपले बॅटर पाठवा. प्रमोद आणि त्यांच्या साथीला प्रमोद शेलार आणि त्यांच्या साथीला प्रदीप सावंत. आघाडीचे फलंदाज दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये. वेलकम टीम रेणुका देवी स्पोर्ट्स चटमेवाडी. वेलकम वन साइड जिवाळा बनपुरी या टीमचं देखील आगमन झालंय. आपलं देखील स्वागत. षटक क्रमांक 1 सचिन देसाई पहिल्या षटकासाठी सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. या मॅच मध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात. मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका अन्यथा मला षटक कमी करावे लागतील प्लीज. 11:31 अवधी झालाय आणि या क गटातील मॅचला होईल सुरुवात. प्लेज द कॉल. पहिला चेंडू. पहिला चेंडू गोंध्यात टाकलाय. ग्लान्स करत असताना फलंदाज प्रदीप सावंत. एक धाव मात्र घेतली जाते. एका सिंगलने मात्र प्रदीप सावंत यांचं खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या धावफलकावर 1. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सचिन देसाई. चेंडू पायावर आदळतोय. धाव मात्र प्राप्त होणार नाही. पहा अगदी विराज टाळ्या वाजवतोय स्लिप मधून. ज्या प्रकारे या मॅच मध्ये छोटासा चिमुरडा विराज फिल्डिंग करताना आपण त्याला पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना स्लिप मध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाईल. टीमच्या धावसंख्येमध्ये एक अतिरिक्त धाव. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. ज्या प्रकारे गत सामन्यामध्ये एसीसी नवीवाडीने खेळ केला आणि टॉप 4 मध्ये दाखल झालेत. सांघिक खेळ त्यांचा चांगला राहिला होता आणि या सांघिक खेळ क्रिकेटमध्ये खूप गरजेचा असतो. ज्या प्रकारे त्यांनी टीमने खेळाडू वृत्ती दाखवली, पंचाचा निर्णय मान्य करून मात्र टॉप 4 मध्ये दाखल झालेत. अभिनंदन टीम. बॅकवर्डला जाऊन पंच केलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक अगदी पाय घसरला. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल एका धावेसाठी. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर गेले आणि वेगाने जात असताना मात्र पाय घसरला. झेल देखील होऊ शकला नाहीये. परंतु पहा अगदी त्यांचे सहकारी टाळ्या वाजवत आहेत त्यांच्यासाठी. आणि क्रिकेट आहे, आपल्या सहकार्यांचा आत्मविश्वास वाढवणं हे प्रत्येक खेळामध्ये खूप गरजेचं असतं. स्क्वेअर कटचा फटका. गॅप मध्ये फटका. डीप यष्टा कव्हर नाहीये. चेंडू सीमा रेषा पार. प्रमोद शेलार यांच्या बॅट मधून सरपंच चषक चौकार. हा रिप्ले तुमच्या समोर. ज्या प्रकारचा स्क्वेअर कट क्रिकेट मधील एक विस्मयकारक फटका. प्रेक्षकांना असे फटके पाहायला आवडतात. अगदी काही प्रेक्षक पहा बिल्डिंगच्या शेजारी सावलीमध्ये मॅचचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक उभे राहून ही स्पर्धा पाहतायत आणि प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत.
ऑफस्टमच्या बाहेर फ्लाइंग स्लिप मध्ये विराजने चेंडू पाडवलाय. व्हॉट अ एफर्ट. टाळ्या वाजायला पाहिजेत मित्रांनो. काय चेंडू अडवलाय. अगदी एक धाव वाचवली आपल्या संघासाठी विराज. हा छोटासा यश क्षेत्ररक्षक आणि रिप्ले पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. काय लाजवाब प्रयत्न केलाय. अद्भुत अविस्मरणीय प्रयत्न. एक धाव वाचवली आपल्या संघासाठी. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. हा चेंडू देखील शरीरावर आदळतोय. हा रिप्ले पाहायला लागेल. ज्या प्रकारे छोटा क्षेत्ररक्षक पाहत असतोय आपण. अगदी ज्या प्रकारे त्याने प्रयत्न केलात कौतुक व्हायला पाहिजे. टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 7. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद 7. नेक्स्ट मॅच वन साइड जिवाळा बनपुरी विपक्ष रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी. हे दोन संघ इन ऍक्शन पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून आपल्याला जेवण सौजन्य पुरस्कृत केलेला आहे. संदीप चोरमारे साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही घेत आहोत. आणि पिंटू शेठ यांचा देखील आम्ही सन्मान घेणार आहोत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. या मी मान्यवरांना विनंती करेन या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. डाऊन द लेग साइड वाईट बॉल +1. या दोन अवांतर धावा. वाईट +1. या दोन अवांतर धावा टीमच्या टोटल मध्ये जे गोलंदाजीसाठी दाखल झाले. सँडी षटक क्रमांक 2. सँडीचा हा चेंडू ऑन साइडला वळवलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग तैनात केला. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव रोखू शकणार नाहीयेत. या दोन धावा मात्र जोडल्या जातील. या दोन धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर 11 धावा धाव फलकावर. ज्या प्रकारे या मॅच मध्ये सुरुवात केली टीम एकदंत शितपवाणी. ज्या मान्यवरांनी आम्हाला बहुमूल्य सहकार्य केलेलं आहे जेवण सौजन्य संदीप सोरमारे साहेब यांचा सन्मान संपन्न होत असताना बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. डीप पॉइंट. एक धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होईल. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. ज्या प्रकारे या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना टीम एकदंत शितपवाडीने सावध सुरुवात केली. सुरुवात कशी झाली एक महत्वाचं नाहीये तर तुम्ही शेवट कसा कराल हे खूप महत्वाचं आहे. ज्या प्रकारे या मॅच मध्ये दोन्ही टीम इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. खेळाडूंची कमी आहे परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. यस. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. जरूर खेळाडू कमी आहेत या टीम मध्ये रॉयल मेन परंतु निश्चितच गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे. आणि तुमच्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना पहा अगदी एक छोटासा चिमुरडा विराज मैदानामध्ये फिल्डिंग करतोय. चेंडू पायावर आदळला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न नाही होत आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धाव संख्या स्थिरावते धाव फलकावर 13. 1.3 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 गोलंदाज सँडी. हा देखील निर्धाव चेंडू हाताळला जातोय. त्याच दरम्यान मुंबई पोलीस दलामध्ये PSI या पदावर कार्यरत असलेला एक दिलदार व्यक्तिमत्व संजय भोई सरांचं शुभागमन झालंय. वेलकम संजय भोई सर. सुस्वागतम. आज मात्र आपल्या वाडीच्या स्पर्धेसाठी कुंभारवाडीच्या स्पर्धेसाठी दाखल झालेत आणि प्रत्येकाचं प्रेम असतं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला धाव प्राप्त होणार नाही आणि खास आज गावावरून या स्पर्धेसाठी आलेत आणि कालपासून देखील संजय भोई सर या स्पर्धेचा आनंद घेत असताना आज पहा अगदी आपल्या वाडीतील प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये एका वेगळ्या पदावर कार्यरत आहे. आज शुभांगी ताई उमेश भोई आपल्या गावच्या पहिल्या महिला पोलीस
आज महिला देखील कमी नाहीयेत आणि त्याच दरम्यान स्वीट साऊंड ऑफ द बॅट, चेंडू काऊ कॉर्नर, सीमारेषा पार, षटकार. या षटकाराने मान्यवरांचं केलं जात आहे स्वागत. टीमची धावसंख्या धावफलकावर 13. एकोणीस धावा धावफलकावर, माफ करा 19 धावा. टीमची धावसंख्या, 2 षटकांचा खेळ समाप्त. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी दाखल झालेत. गोलंदाज अविनाश. नेक्स्ट मॅच वन साइड जिवाळा भालेकरवाडी विपक्ष रेणुकादेवी स्पोर्ट्स सेटमेवाडी. पहिला डाव अखेर टॉस केला जाईल. सज्जरा कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड विकेट आहे. वर्तुळाच्या आतमध्ये धावचीत करण्याची संधी होती परंतु अगदी एक धाव पूर्ण केली. सर आपण उल्लेख केला की तुमच्या टीम मध्ये किती खेळाडू आहेत हे महत्त्वाचं नाहीये, तुम्ही टीमसाठी कसा खेळ करता हे महत्त्वाचं आहे. त्याबद्दल देखील आपण चर्चा करूया. कारण ज्या प्रकारे टीम रॉयल 11 मेन, रॉयल किंग या नावाने संघ ओळखला जातो, तर रॉयल मेन कसा खेळ करेल हे पाहायचंय. कारण आजचा रविवारचा दिवस आणि या रविवारच्या दिवसामध्ये बेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय, बॅकवर्ड पॉइंटला चेंडूचा अंदाज, गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. पहिला धक्का आणि परतावा लागेल. फलंदाज प्रदीप सावंत यांना. प्रदीप बॅक टू द डगआउट. वेलकम टीम आई नवलाई स्पोर्ट्स सोनावडे. सोनावडे टीमचा देखील सरपंच चषक या 2025 मध्ये सहर्ष स्वागत. वेलकम नितीन दादा. या मॅच मध्ये अगदी कशा प्रकारे खेळ करतील एकदंत शितपवाडी. परंतु सर आपण उल्लेख केला की तुमच्या टीम मध्ये किती मोठी नाव आहेत हे महत्त्वाचं नसतं, तुमच्या टीमचा खेळ कसा होईल हे महत्त्वाचं आहे. कालचा रणजी ट्रॉफीचा सामना जम्मू काश्मीर विपक्ष मुंबई. मुंबईच्या संघामध्ये अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर ही मोठी नावं. परंतु त्या सामन्यामध्ये जम्मू काश्मीरने मुंबईला पराभूत केलंय. सांघिक खेळ कसा होतो हे महत्त्वाचं असतं. तुमच्या संघामध्ये किती मोठे खेळाडू आहेत आणि क्रिकेटचा खेळ असाच असतो मित्रांनो. हाफ टॅकल चेंडू, शॉर्ट आर्म पुल, डीप स्क्वेअर लेग आहे तैनात. चेंडूचा अंदाज चुकलाय, चुकी झाली आहे. अगदी शेवटच्या क्षणाला शरीराचं संतुलन चांगलं सांभाळलंय. एक धाव मात्र प्राप्त केले, 3 धावा वाचवल्यात. आणि हा क्रिकेटचा खेळ सांघिक खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ टीम वर्क. तुमचं टीम वर्क चांगलं असणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही मोठे विजय प्राप्त करू शकता. बॅकफुटा जाऊन स्क्वेअर ड्राईव्ह, चांगला फटका, डीप पॉइंट आहे तैनात. एक धाव प्राप्त केली जाईल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 22. सांघिक खेळ ज्याबद्दल आपण चर्चा करत होतो, टीम वर्क. कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील्ड करतील गोलंदाज अविनाश. धाव प्राप्त होत नाहीये. डॉट बॉल. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 22. 1 टू गो. लेंथ बॉल पिक केला आणि फेकून दिलाय सरळ तिसऱ्या माळ्यावर. इट्स अ ह्यूज हिट. सरपंच चषक 2025 चा फलंदाज प्रमोद शेलार यांच्या बॅट मधून षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 28. 28 रन्स ऑन बोर्ड. फलंदाज राहुल यांच्या बॅट मधून आलाय. राहुल ज्या प्रकारे हा फटका सजवला, राहुल टेटमे काय फटकेबाजी केल्या आणि ज्या प्रकारे हा फटका सजवलाय कुठेतरी आत्मविश्वास दुणावला असेल. राहुल टेटमे, प्रमोद शेलार. प्रमोद वैयक्तिक 15 धावा, राहुल टेटमे वैयक्तिक 7 धावा. टीमची धावसंख्या 28. 28 रन्स ऑन बोर्ड. सचिन देसाई यांना मात्र या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. आणि गोलंदाजीसाठी दाखल झालेत स्वतः गोलंदाज सुनील देसाई, रॉयल किंग संघाचे संघ मालक. आणि रॉयल किंगने पीटीपीएल पावसाळी रबल बॉल स्पर्धा जिंकली.
आता PTPL ची देखील उत्कंठ असेल. 21, 22, 23 फेब्रुवारी. पहिला चेंडू अगदी बुंद्यात टाकलाय आणि काठी उद्ध्वस्त केली आहे. त्रिफळाची बोटा धक्का, फलंदाज बाद. सुनील देसाई पहिला चेंडू अगदी अचूक टप्प्यावर हाताळत असताना कमी गतीने टाकलेला चेंडू परफेक्ट यॉर्कर. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला सराव करणे गरजेचं असतं आणि क्रिकेटमध्ये सराव हा खूप महत्त्वाचा घटक आहे. सराव तुम्हाला परिपूर्ण बनवतो आणि त्या परिपूर्णतेतून कामगिरी घडते आणि त्या प्रकारचा सराव सुनील देसाई यांच्या माध्यमातून. नवीन फलंदाज संतोष पवार. संतोष पवार आणि त्यांच्या साथीला राहुल टेटमे. अंतिम षटक गोलंदाज सुनील देसाई. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर डीपला आहे तैनात. एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न करण्याचा मानस होता संतोष पवार यांचा, परंतु राहुल टेटमे यांनी थांबवलाय. कारण राहुल टेटमे यांना स्ट्राईक हवी आहे. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. राहुल टेटमे यांना या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवावी लागेल. एकदंत शितपवाडी 29ला 2. फुल टॉस चेंडू हुक केलाय. नो चेंडूचा इशारा. 1+1 म्हणजे नो +1 या 2 धावा जोडल्या जातील आणि पंच सांगतात की हा तुम्ही एक बीमर हाताळलाय. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. सुवर्ण संधी राहुल टेटमे. एकदंत शितपवाडी या संधीचा लाभ घेईल का? या मॅच मध्ये फ्री हिट आलाय. एक मोठा फटका येईल का? हे प्रश्न अनुत्तरित असतील. 31ला 2 टीम एकदंत शितपवाडी. फ्री हिटचा चेंडू राहुल टेटमे ऑन स्ट्राइक. फ्री हिटचा चेंडू हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पुल इज अ पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल टू बी वॉच. चेंडू सीमारेषा पार. सरपंच चषक राहुल टेटमे यांच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. शफल झाले आणि चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फेकून दिलाय. 2 षटकार त्या क्षेत्रामध्ये राहुल टेटमे यांच्या बॅटमधून आलेत. 37 धावा धाव फलकावर. फ्री हिटच्या चेंडूचा चांगला फायदा उचललाय टीम एकदंत शितपवाडी. फ्लिकचा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला तैनात. चेंडूचा अंदाज घेत असताना व्हॉट अ कॅच. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच आणि असा झेल टिपलाय. राहुल टेटमे यांना पडतावं लागेल. वैयक्तिक राहुल टेटमे यांनी धावा केल्या 14 आणि टीमची धावा संख्या 37ला 3. न्यू बॅटर पाटण क्रिकेट संघटनेचे खजिनदार ज्यांच्याकडे तिजोरीच्या साव्या असतात ते आता फलंदाजीसाठी दाखल झालेत. एकदंत शितपवाडी. टीमची सुरुवात मात्र चांगली झाली आहे. फलंदाजी करत असताना राहुल टेटमे यांनी देखील जे 2 षटकार अत्यंत महत्त्वाचे ठोकलेत, तर सचिन माने यांना मात्र उर्वरित षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला टीम एकदंत शितपवाडी 45 पर्यंत जाईल का? आणि जर 45 झाल्या तर या मॅचला मजा येईल. 2 चेंडू शेष. नो चेंडू हाताळला जातोय. आडव्या बॅटने 1 धाव प्राप्त केली आहे. 9+1 या 2 अवांतर धावा. आणि ज्या प्रकारे हा चेंडू हातातून निसटलाय कुठेतरी चुकी केली मी म्हणेन. आणि 2 बिमर हाताळलेत म्हणजे आता गोलंदाजी थांबवली जाईल का हे पाहायचंय. कारण ज्या प्रकारे हा नो चेंडू आलाय आणि हो आता 2 बिमर हाताळल्यामुळे सुनील देसाई नाराज आहेत स्वतःवर, कारण त्यांना माहिती आहे चुकी केली. परंतु कोणताही गोलंदाज सर जाणून बुजून या चुका करत नाहीये. कदाचित चेंडू हातातून निसटला असावा अथवा यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, परंतु दुसऱ्या बाजूला सराव हा खूप महत्त्वाचा घटक असतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि परफेक्शन मेक्स परफॉर्मन्स असं म्हटलं जातं. परंतु इथे कुठेतरी सरावाचा अभाव, कारण प्रत्येक खेळाडू आपला व्यवसाय, आपला नोकरी, आपलं शिक्षण सांभाळत असताना क्रिकेट खेळतो.
आणि या 2 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना डी फ्रेडचा चेंडू शॉट आर्म जॅक डीपला आहे. मिड विकेट एकदा प्राप्त केली जाईल. इथे मात्र अंदाज चुकला आणि जिथेही एक धाव होती तिथे सचिन माने यांना 4 धावा मिळतील. अप्रतिम सरपंच चषक चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 4 ने पुढे जात असताना 43 ला 3. 1 टू गो. अक्रॉस बॅटने फटका, गॅप मध्ये फटका. सचिन माने या 2 चेंडूवर मात्र 2 चौकार ठोकत असताना आपल्या संघाला एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत नेऊन अगदी ठेवत असताना टीमची धावसंख्या 47 आणि 48 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी. टीम रॉयल मेन 48 रन्स टू विन. चला टॉस साठी या दोन्ही टीम. वन साइड जिव्हाळा भालेकरवाडी विपक्ष रेणुकादेवी स्पोर्ट्स चेटमेवाडी. आणि त्याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टॉसचा बॉस हे सौजन्य पुरस्कृत केलेला आहे आदरणीय श्री बाळकृष्ण परब साहेब इसिको एंटरप्राइजेस सर्वे सर्वा संस्थापक यांचं शुभ आगमन झालं आणि मी मान्यवरांचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. फटाक्यांची अगदी आतषबाजी केली जाईल. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये ज्यांच्या माध्यमातून सरपंच चषक 2025 ला टॉसचा बॉस हे सौजन्य पुरस्कृत केलेला आहे आदरणीय सन्माननीय श्री बाळकृष्ण परब साहेब यांचं शुभ आगमन झालं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज प्रत्येक मान्यवरांनी सरपंच चषकाला आपलं प्रेम दिलंय. प्रत्येक मान्यवरांनी या सरपंच चषकाला आपलं बहुमूल्य योगदान दिलंय आणि निश्चितच बाळकृष्ण परब साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला टॉसचा बॉस पुरस्कृत केलेला आहे. आज मराठी माणूस व्यवसायामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज मराठी माणूस व्यवसाय करू शकतो, मराठी माणूस व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि हेच मात्र बाळकृष्ण परब साहेब यांनी इसिको एंटरप्राइजेस या कंपनीच्या माध्यमातून सिद्ध करत असताना आज त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. आशिष सर. चला टीम टेटमेवाडी या. कॅप्टन टीम टेटमेवाडी कॅप्टन. मान्यवरांचे शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊया. श्री रेणुका देवी टेटमेवाडी आणि वन साइड जिव्हाळा. कॉल कोण देईल? वन साइड जिव्हाळा कॉल देईल. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हेड आणि टेल आहे. आलाय तो टेल. टॉस जिंकलाय रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी संघाने. निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करेन. बॅटिंग करण्याचा निर्णय असेल. समोरच्या टीम वरती कुठेपर्यंत रोख ठेवाल? आम्ही बॅटिंग करताना कमीत कमी 50 मारण्याचा प्रयत्न करेन. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाहीये. टॉस जिंकला असता तर निर्णय काय होता? आम्ही पण बॅटिंगच केली असती कारण खेळपट्टी बॅटिंगसाठी चांगली दिसते. आता फिल्डिंग करायची, कुठेपर्यंत रोख ठेवाल? आम्ही 35 ते 40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. आणि मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या माध्यमातून टॉस का बॉस हे सौजन्य करण्यात आले आणि आज आपण पाहायला गेलं तर त्यांचा यशोचित सन्मान या टॉस का बॉस या मंचावरती मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यशोचित सन्मान आपल्या या टॉस का बॉस या मंचावरती मात्र घेतला जातोय. मान्यवरांची उपस्थिती आज खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. त्यांचा यशोचित सन्मान आणि मी मान्यवरांना विनंती करेन की आपण 2 शब्द खेळाडूंसाठी. आजपर्यंत ह्या सामन्याचं आयोजन फार चांगल्या प्रमाणे करत आलं. 3 वर्ष मी बघतोय आणि सगळ्या संघांना शुभेच्छा की
त्यांनी हा सामना जिंकूनच पुढे जावं. चला धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती आसन व्हायचंय. संपूर्ण मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती आसन होते आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे मात्र जोडले गेलेत. लव जाधव सर, थँक्यू सो मच. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 48 धावांचं लक्ष्य. रॉयल मेंट आपला 12वा खेळाडू पाठवा. आपली बॅटिंग आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या हातामध्ये चेंडू अगदी शेवटच्या क्षणाला हातातून निसटलाय. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत असताना प्रदीप पहिल्या चेंडूवर मात्र जीवदान प्राप्त झाले. आज झेल मात्र या मॅच मध्ये काय उपद्रव करेल. वेलकम विराज, आज चांगलं क्षेत्ररक्षण केलं. तू एक धाव वाचवले तुझ्या संघासाठी. तर मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडला जाईल. गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होत असताना एक धाव मात्र लेगबाई स्वरूपात प्राप्त केली जाईल. दोन्ही फलंदाज अण्णा आणि त्यांच्या साथीला सचिन देसाई. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर कट होतोय. वेगाने जाईल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये. या मॅच मध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतील कारण क्रिकेटमध्ये धावा बनवाव्या लागतात, धावा येत नसतात. 48 धावांचं लक्ष समोर. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑफ स्पिन प्रकारचा सरळ जाईल यष्ट्यांच्या मागे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. या मॅच मध्ये 46 धावा करायच्या आहेत 21 चेंडू मध्ये. ऑन साइडला चेंडूला वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चुकी करत असताना क्षेत्ररक्षक डीप वरून वेगाने प्रोटेक्शन येण्याआधी चेंडू मार्गस्थ होईल का. प्रयत्न चांगले केलेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. जिथे एक धाव होती तिथे मात्र 3 धावा दिल्यात परंतु एक धाव वाचवली देखील. 3 धावा मात्र टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. 3 धावेने टीमची धावसंख्या आणि पंच अगदी सांगत असताना 4 धावा आल्या. त्या चौकार. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणे प्रयत्न केलेत आणि प्रयत्न कमी पडले तर निश्चितच चेहऱ्यापासून दूर टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 8 धावा. ऑन साइडला वळवलाय. जमिनीलगत फटका. एकदा मात्र प्राप्त केली जाईल. क्षेत्ररक्षण खराब. दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 क्षेत्ररक्षकांनी चेंडू सोडल्यानंतर मात्र तिसऱ्याने येऊन चेंडू पकडलेला आहे. 2 धावा मात्र प्राप्त होतील या शेवटच्या चेंडूवर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 48 चा पाठलाग करत असताना टीम रॉयल मेंट बिनगडी बाद 10. अठरा चेंडू मध्ये 39 धावांची गरज. या मॅच मध्ये षटक क्रमांक 2. डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अवांतर चेंडूने मात्र या षटकाची सुरुवात झाली. या मॅच मध्ये लक्ष मोठं आहे. पाठलाग करावा लागेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पायावर आदळतो. एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे मात्र तो अंगाशी आलाय. चुकी केली आणि धोका पत्करला आणि मात्र धोका टीमला. रॉयल मेंट फलंदाज बाद. पहिला धक्का. धावपद स्वरूपात पहिला गडी बाद झालाय आणि त्यांची जागा घेण्यासाठी अविनाश इनट नंबर 3 दाखल झालेत. येस, अगदी या पहिल्या
षटकामध्ये धावा 9 आल्या आणि त्यानंतर मात्र राहुल यांनी चांगली गोलंदाजी केली, एक सांघिक यश प्राप्त करत असताना आज विराज सचिन देसाई आता पहिली विराट आणि त्या प्रकारे त्यांनी एक धाव वाचवली. हे मात्र व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे, कारण स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या संघामध्ये कमी खेळाडू होते. हाफ ट्रॅकर चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव, एका दुहेरी धावेने मात्र तुम्ही धावफलक खालचा ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि खराब चेंडूवर प्रहार करावा लागेल, कारण या मॅच मध्ये 48 धावांचं लक्ष्य मोठं आहे परंतु कठीण नाहीये. शॉर्ट बॉल त्यावर केलाय प्रहार, एका झेल पकडलाय, वॉड कॅच, शहानिशा केली जाईल परंतु खेळाडूचा पाय हा सीमारेषेला लागलाय. चेंडू सीमारेषा पार, षटकार, परंतु 5 षटकार असेल परंतु झेल ज्या प्रकारे घेतलाय ते देखील त्यासाठी टाळ्या वाजायला पाहिजेत, कारण एखादी झेल घेणं सोपं नसतं परंतु शरीराचं संतुलन सांभाळता आलं नाहीये. आणि 6 धावा, टीमची धावसंख्या धावफलकावर 17. सलगचा दुसरा मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या वेळेला मात्र चुकी होत नाहीये. या वेळेला शरीराचं संतुलन चांगलं सांभाळलंय, चेंडू हवेत जास्त वेळ, उंची जास्त, लांबी कमी आणि विकेटची मिळेल हमी एकदंत शतकवाडी टीमला. दुसरा धक्का रॉयल मेन. सागर क्रमांक 4 वर दाखल झालेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 17. ज्या प्रकारे या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली आहे, दोन्ही संघांचा विचार केला तर एका बाजूला एकदंत शतकवाडी, दुसऱ्या बाजूला रॉयल मेन. राहुल यांनी मात्र या षटकामध्ये एक गडी बाद केला. वेलकम टीम. वन साइड जिवाळा भालेकरवाडी खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. नेक्स्ट मॅच मोठी असेल, कारण एका बाजूला सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा आणि दुसऱ्या बाजूला पाटण क्रिकेटचा मॅक्सवेल. मोठी मॅच. बिगेट केलाय, सरळ हातामध्ये मारलाय, झेलचा सराव देत असताना फलंदाज बाद. रॉयल मेन सातत्याने या सामन्यामध्ये चुका करते. सचिन देसाई बाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी संदीप सँडी. सँडी आणि त्यांच्या साथीला सागर, या दोन्ही खेळाडूंना मात्र जर विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर मात्र आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. दुसऱ्या बाजूला एकदंत शतकवाडी अद्याप या मॅच मध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. वेलकम सचिन दादा, आपलं देखील स्वागत. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, चांगला टायमिंग, चेंडूचा अंदाज चुकला आणि 4 धावांचा फटका टीम रॉयल मेन. टीमची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने 22 धावा धावफलकावर. आता मात्र विजयासाठी गरज असेल टीम रॉयल मेन. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत 26 धावा. फुललेंचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने झेलचा प्रयत्न केला, अंदाज चुकला आणि इथे मात्र चेंडू सीमारेषा पार, चौकार. त्याच दरम्यान आदरणीय प्रकाशदादा मडवी साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. सर या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. किशोरदादा मडवी साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हे मैदान अगदी उपलब्ध करून दिलेलं आहे. किशोरदादा मडवी साहेब वेलकम, सुस्वागतम. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन या सरपंच चषक 2025 या स्पर्धेचा आनंद घ्या.
कमी गतीने टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक चिकी सिंगल प्राप्त केली जाईल. एका सिंगलवर समाधान मानावं लागेल. सचिन माने तिसऱ्या षटकासाठी दाखल झालेत गोलंदाजी मार्कवर. टीमची धावसंख्या धावफलकावर 27. 10 चेंडू मध्ये आता 21 ची गरज. 10 मध्ये आता 21 करायचे आहेत. फुल टॉस चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगला, परंतु दिशा पाहिली जाईल. डीप स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दरम्यान चेंडू एका धावेसाठी मार्गस्थ झालाय. ज्या प्रकारे हा फटका होता आणि फलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय बिमर साठी, तपासला जाईल. तिसरे पंच इन ऍक्शन. ओमसाई टेक्निकल टीम. या चेंडूशी आता मात्र उंची पाहिजे, किती आहे ते, कारण हा जर बिमर असेल तर फ्री हिट असेल. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, इट्स नो बॉल, नो +1. फ्री हिटचा चेंडू सचिन माने यांनी चुकी केली आहे. फ्री हिटचा चेंडू, संधीचा लाभ घ्यावा लागेल, संधीचं सोनं करावं लागेल बॅटर. बॅकफुटला जाऊन पंच केलाय सागर यांनी. चेंडू हवेत, निर्जन स्थळी चेंडू पडेल. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल आणि या 2 धावा मात्र घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 31 धावा. 17 धावांची आवश्यकता विजयासाठी. 9 चेंडूंचा खेळ बाकी. 9 चेंडूमध्ये 17 धावा. मॅच जवळ येते टीम रॉयल मेंट साठी. एकदंत शितबॉडी चुक्या करेल का? आठ चेंडू 13 धावांची गरज. चुकीची दुरुस्ती केली जाते. 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सरपंच चषक 2025 चा थरार. एका बाजूला रॉयल मेंट, दुसऱ्या बाजूला एकदंत शितबॉडी. आठ चेंडू 13 ची गरज. चला स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. रॉयल मेंट, दुसऱ्या बाजूला एकदंत शितबॉडी. या षटकामध्ये एक बिमर आला, 9 चेंडू आला, त्यानंतर मात्र फ्री हिट. त्याचा फायदा घेतलाय. एका बाजूला टीम फलंदाजी करत असताना सागर आणि त्यांच्या बरोबरीने संदीप मॅच जिंकून देतील का आपल्या संघासाठी? कमी गतीने टाकलेला चेंडू चांगल्या टप्प्यावर यष्टिरक्षक चुकी करतोय. 1 धाव मात्र 22 स्वरूपात प्राप्त होईल. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते, कारण एका धावेने देखील सामने जिंकले जाऊ शकतात. आणि 1 मात्र 22 दिले. 7 चेंडू मध्ये आता 12 धावा. सात चेंडू 12 ची मॅच. चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला, बॅकवर्डला जाऊन पंच केलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. आता 6 चेंडू मध्ये करायच्यात विजयासाठी 11 धावा. 6 चेंडू 11 ची गरज टीम रॉयल मेंट. दुसऱ्या बाजूला 6 मध्ये 11 रोखायचे आहेत. एकदंत शितबॉडी. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. चला प्लीज मॅचला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका मित्रांनो. सहा चेंडू 11 ची गरज आहे. चला एकदंत शितबॉडी, वेळ घेऊ नका मित्रांनो. सहा चेंडू 11 धावा करायच्या आहेत.
काल ज्या प्रकारे एक सामना असाच रंगला होता, 6 चेंडूमध्ये 9 करायचे होते. टीम उपांत्यपूर्व फेरीमध्ये ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान बाचोलीने तो सामना मात्र जिंकला होता. 6 चेंडूमध्ये 9 करायचे होते. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर 5 चेंडूमध्ये 5 धावा करू दिल्या नव्हत्या कालच्या पहिल्या दिवसामध्ये. आणि इथे आता 6 मध्ये 11 करायचे आहेत. गोलंदाजीसाठी दाखल झालेत गोलंदाज संतोष. कामगिरी कशी करतील? पहिला चेंडू अगदी चुकी केली यष्टीरक्षकाने, 22 स्वरूपात 1 धाव दिली. पाच चेंडू आता 10ची गरज. 5 चेंडूमध्ये 10ची गरज असताना पुढे सरसावून बॅटची कडा लागली. एक चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडूवर धावा घ्याव्यात आणि प्रत्येक चेंडूवर आक्रमण करणं आता अनिवार्य असेल. एक सिंगल धाव पहिल्या 2 चेंडूंचा खेळ झालाय. आता 4 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी धावा 9. 4 चेंडूमध्ये 9ची गरज. चुकी केली, टप्पा चुकला की षटकार ठोकला. या मॅचला निर्णय क्षणाला आलाय उत्तुंग षटकार. 3 चेंडूमध्ये आता 3 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 3 चेंडूमध्ये आता 3ची गरज. तीन चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. काल 5 चेंडूमध्ये 5 झाल्या नव्हत्या. आज 3 चेंडूमध्ये 3 रोखाव्या लागतील, कारण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काही होऊ शकतं. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणं मंजूर नसतं, कारण आत्मविश्वास आणि अति आत्मविश्वास यामध्ये खूप छोटा फरक असतो. आता आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल. 3 चेंडू 3. फुल टॉस चेंडू ऑन साइडला वळवला. 1 धाव प्राप्त केली जाईल. दुसरीचा प्रयत्न करत असताना चुकी केली आणि बॅकअप आलाय. जरूर 2 धावा घेतल्या जातील. 2 चेंडू मध्ये आता 1 धावेची आवश्यकता. चुका होत असतात आणि या क्रिकेटमध्ये चुका मान्य नसतात. या चुका मात्र केल्यात आणि विराट आता धावत सुटलाय. त्याला माहित आहे मॅच आता आपण जिंकू शकतो. 2 मध्ये 1. 2 मध्ये 1 धाव करायची आहे. क्रिकेटचा खेळ जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही, कोणताही भाकीत वर्तवणं मूर्खपणाचं असतं. 2 मध्ये 1. इथून चमत्कार होईल का? दोन चेंडू आता 1 धावेची गरज. 2 चेंडू मध्ये आता 1 धाव करायचे. विराट बाउंड्री लाईनच्या इथे जाऊन उभा राहिलाय. पहिली मॅच त्याच्या आयुष्यातील आणि पहिली मॅच जिंकली. टीम जिंकते का हे पाहायचंय. 1 धावेची गरज. हलक्या हाताने चेंडूला ढकललाय आणि विजयी धाव प्राप्त केली. आणि पहा अगदी विराज धावत सुटलाय आणि विराज सांगत असताना मात्र माझा आयुष्यातील पहिला सामना माझ्या टीमने जिंकलाय आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे 81-82 ही मात्र क्षणचित्र टिपत असताना विराज देसाई यांचा मात्र आनंद गगनात मावेना. आणि ज्या प्रकारे हा खेळ केलाय, एकदंत शितपवाडीत चुका केल्या आणि त्याचा फायदा मात्र टीम रॉयल मेनने घेतलाय. अभिनंदन रॉयल मेन.